आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. शेतकरी कर्जमाफी, तपोवन, वृक्षतोडीवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. वैदर्भीय जनतेला 7 दिवसांच्या अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा. यंदा पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्या विना अधिवेशन. विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचा विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार. विरोधक सभागृहात सरकारला धारेवर धरणार. 1% शेअर असणाऱ्यांवर कारवाई तर 99% शेअर्स असणारा मोकाट. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात दुसरी अटक. सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला बावधन पोलिसांकडून बेड्या. तारूला आज कोर्टात हजर करणार. वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्तानं आज संसदेत चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत चर्चेला सुरुवात करणार तर विरोधकांकडून प्रियंका गांधीही चर्चेत सहभागी होणार. गोवा पबमधील आग प्रकरणात 4 जण पोलिसांच्या ताब्यात. मृतांची ओळख पटली. मृतांमध्ये 5 पर्यटक तर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश. राज्यात थंडीचा कडाका कायम. किमान तापमानात घट होत असल्यानं पूर्व विदर्भात थंडीची लाट. धुळ्यामध्ये पारा 6 अंशांपर्यंत खाली. मुंबईत आज उद्या 15% पाणी कपात. जलवाहिनी बदलण्याच्या कामासाठी मुंबईतल्या 17 विभागात पाणी पुरवठ्यात 15% कपात लागू. चित्रपट निर्माते विक्रम भट आणि त्यांच्या पत्नीला अटक. व्यावसायिकाची 30 कोटींची फसवणूक केल्या प्रकरणात उदयपूर पोलिसांकडून विक्रम भट यांना बेड्या. पालघरमध्ये वर्दीतील रक्षकच बनला भक्षक. तक्रारदार महिलेवर पोलिसांकडूनच लैंगिक अत्याचार. पोलीस हवालदार शरद बोगाडेंविरोधात गुन्हा दाखल.